एक महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये आदिवासी लॉंग मार्च मधील शेतकरी आक्रमक झालेत। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट जवळ आंदोलक एकवटले होते। मंगळवारी सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यामुळे हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या बिऱ्हाड मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे। दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूयात। माकप आणि किसान सभेच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे आणि आज देखील हे सगळे नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत। सरकारने आश्वासनं दिली, त्या ठिकाणी तोडगा निघालेला होता। आता पुन्हा एकदा वर्षभरात तुम्हाला लॉंग मार्च आणि हे आंदोलन करण्याची वेळ येते। आम्ही ह्या ज्या मागण्या आज आम्ही ठेवलेल्या सरकारच्या समोर, ह्या मागण्यांच्या वरतीच 2018ला पण आम्ही मोर्चा काढला होता। त्यावेळी सरकारने सांगितलं की आज सगळ्या तुमच्या मागण्या मान्य करतोय। आम्हाला आनंद वाटला आणि ठिकठिकाणी आमचा मोर्चा यशस्वी झाल्याबद्दल आम्ही कार्यकर्त्यांना जेव्हा हा निर्णय सांगितला, कार्यकर्ते आणि तिथले शेतकरी याने त्या तालुक्यांमध्ये मिरवणुका काढल्या। आपण बघतोय हे सगळे हजारो शेतकरी जे आहेत ते नाशिकच्या या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने आता ठिय्या देऊन बसलेले आहेत। शेतकऱ्यांच्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सरकार आणि आणखी किती काळ या सगळ्या शेतकऱ्यांचा अंत पाहणार आहे, अशा पद्धतीचा सवाल हे सगळे शेतकरी उपस्थित करतात। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।